निराधार आणि अनाथ मुलींसाठी कोल्हापुरातील बालकल्याण संकुल हे मायेचं माहेर ठरले। संकुलानं आजवर 74 निराधार, अनाथ आणि निराश्रित मुलींची थाटामाटात लग्न लावून त्यांचं पुनर्वसन केलं। संकुलात नुकताच अमृत महोत्सवी विवाह सोहळा थाटामाटात पार पडला। निराधार आणि अनाथांवर मायेचा पदर धरणारं कोल्हापूरचं बालकल्याण संकुल निराधार मुलींसाठी जणू मायेचं माहेर ठरले। इथं अनाथ, निराधार, एकल पालक आणि समाजानं वाळीत टाकलेल्या मुलींचं संगोपन, शिक्षण आणि समुपदेशन करून तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधला जातो। आजपर्यंत संकुलानं 74 निराधार, अनाथ आणि निराश्रित मुलींची थाटामाटात लग्न लावून त्यांचं पुनर्वसन केलंय। नुकतीच संकुलाची 75वी लेक पूजा सुखी जीवनाच्या बोहल्यावर चढली आणि तिला हक्काचं घर, मायेची माणसं मिळाली। लोकमतचे उपवृत्त संपादक विश्वास पाटील, साताऱ्याच्या महिला आणि बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी मुलीचं पालकत्व स्वीकारून तिचं कन्यादानही केलं। मी गेली 1994 पासून या संस्थेशी संबंधित आहे। लवटे सरांच्यामुळं या संस्थेत एक असे काय चाललं या संस्थेत म्हणून बघायला आलो आणि या संस्थेचा घटक झालो। त्यावेळी एक प्रसंग असा होता की मी या संस्थेच्या आवारात आलो की लहान लहान मुलं मुली मामा किंवा दादा काका म्हणून पायाला मिट्टी मारायच्या। त्यांना एक मायेची ऊब नेहमी समाजाकडून मिळावी अशी भावना असायची। तर त्यावेळी मनात एक स्वप्न होतं की यातील एखाद्या मुलीची जबाबदारी आपण पालक म्हणून लग्नाची घ्यावी म्हणून। तर मी गेल्या 5-6 वर्षापूर्वी हे नाव संस्थेकडे इच्छा व्यक्त केली होती आणि त्याप्रमाणे हे पालकत्व केलं। दुसरं एक कारण असं होतं की आमच्या कुटुंबातील आता एक 3-4 पुढच्या 2-3 वर्षात 2-3 मुली मुलगा असे लग्न कार्य आहेत। तर त्याची सुरुवात आपण ह्या बालकल्याणमधल्या एका चांगल्या कार्यानं करावी अशी एक भावना होती। बालकल्याण संकुलातील विवाह परंपरेची खास ओळख म्हणजे इथे ना कुंडली ना हुंडा ही भूमिका पार पाडली जाते। नवरदेव आणि त्यांचं कुटुंब यांची पडताळणी, स्वभाव आणि आर्थिक स्थैर्याविषयी चौकशी, कोणत्याही पद्धतीचा हुंडा नाकारण्याची स्पष्ट अट आणि मुलीच्या पुढील आयुष्याचा विचार करूनच विवाह निश्चित केला जातो। आज आपल्या कोल्हापूर मधील मंगळवार पेठेतील शासकीय बाल अनुरक्षण गृहामध्ये विश्वजित आणि पूजा यांचा शुभ विवाह सोहळा आता इथे पार पडलेला आहे। पूजा ही आपली बाल अनुरक्षण गृहामधली विद्यार्थिनी जिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आणि विश्वजित आता एसटी मध्ये कामाला आहे। आणि मागच्या एक 2-3 महिन्यापूर्वी मी फील्ड विजिटमध्ये जे PMFME मध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचं एक सक्सेसफुल त्यांचा बेकरी प्रोडक्टचा त्यांनी जो काही उद्योग सुरू केलेला होता तो पाहण्यासाठी योगायोगाने गेलेलो होतो। आणि नंतर त्यावेळी मला वाटले नव्हते की त्याच घरामधील एक नवरदेव आहे तो आम्हाला पूजासाठी मिळेल। तर योगायोगाने हा विवाह जुळून आला। पूजा ही लहानपणापासून बालकल्याण संकुलात वाढलेली असून 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं कोल्हापूर इथल्या गोखले महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला आहे। तर पूजाचे पती विश्वजित विजय पुजारी हे सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगारात सहाय्यक मेकॅनिक म्हणून कायम सेवेत कार्यरत आहेत। मी बालकल्याण संकुलमध्ये लहानाची मोठी झाले आणि इथनच वाढले आणि इथे मला खूप प्रेम मिळाले आणि परिवार देखील मिळाला आणि इथून माझं पुढचं करिअर देखील केलं। त्याबद्दल थँक्यू। विकास संस्थेचे मुलीशी लग्न केल्याबद्दल आणि मला ते स्वप्न पूर्ण करायचं होतं म्हणून मी त्या वर्ष थांबलेलो होतो। ते आता आज पूर्ण झालेलं आहे। समाजातील सर्व मुलांनी किंवा इतर व्यक्तींनी ह्या बाल संकुलातील मुलीशी लग्न करावे हे मी प्रोत्साहन करतो। या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुलींचा सन्मान, हुंडामुक्त विवाह आणि संस्थात्मक आधार या तिन्ही संदेशांचा प्रत्यय समाजानं या विवाहाला उपस्थित राहून दिला। दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी, कोल्हापूर। विकसित भारत जी रामजी कायद्यांतर्गत कायदेशीर किमान